ब्रह्म सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू दिस वंडरफुल आफ्टरनून. आणि खरोखरच His word says, I was glad when He said unto me, let us go into the house of the Lord, standing in the midst of Him. And let's praise the Lord in the beauty of holiness. आपण प्रभूची आराधना करूया. आणि खरोखरच परमेश्वर सर्वसमर्थ आहे. तो आदि व अंत आहे. तो दिगंता पूर्णा बंद करणारा आहे. धनुष्य मोडणारा परमेश्वर आहे. बाला अग्नी तोडून रथ अग्नी जाणणारा परमेश्वर आहे. आणि खरोखरच तो आमचा सामर्थ्य आहे. तो आमचा आश्रय आहे. तो आम्ही नेत्र बंद करूया, आपले हात वर करूया, प्रभूला गौरव देऊया. मन पवित्र आत्मा ये बाप्पा, आमच्या मनाचा विचारांचा प्राण आत्मा शरीर ताबा घे बाप्पा. प्रिय प्रभू येशू बाप्पा, तुमचं स्वागत आहे बाप्पा. तुमचं स्वागत आहे प्रभू येशू बाप्पा. We welcome you, dear Jesus. We welcome you, Father. We welcome you, dear sweet Holy Ghost. Father, let our heart be full of your love, dear Jesus. तुमचं गौरव दे बाप्पा. त्यामुळे प्रभू येशू ये बाप्पा, त्याचं वचन देव आत्मा आहे. त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करावी, आशांचा तो शोध घेत आहे. आपले हात वर करून प्रभू येशू, आज मला आत्म्याने आणि खरेपणाने तुमची आराधना करायला सहाय्य करा बाप्पा. हालेलुया. चला आपण डोळे बंद करूया, एक नवीन गीत प्रभूला गाऊया. Everybody lift your hands and just tell Him, we welcome you, Holy Spirit. We welcome you, Holy Spirit. We welcome you. We welcome you. We welcome you. We welcome you. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. गाओ गहरे प्यार से मैं, गहरे प्यार से तूने प्यार
तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। धन्य है तू, धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 माँ से गहरा है प्यार तेरा, 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 यीशुआ, माँ से गहरा है प्यार तेरा, यीशुआ, माँ से गहरा है प्यार तेरा, 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 माँ से गहरा है प्यार तेरा। क्यों ना जहाँ पर भी आप हैं, अगर आप सच्चे प्यार की तलाश में हैं, तो फिर अपने हाथों को उठाइए। वो सच्चा प्यार किसी दोस्त में नहीं, वो सच्चा प्यार कोई नई गाड़ी में नहीं, वो सच्चा प्यार किसी व्यक्ति में नहीं, वो सच्चा प्यार कोई नए कपड़ों में नहीं, वो सच्चा प्यार कोई नए सेलफोन में नहीं, वो सच्चा प्यार किसी व्यक्ति में तो बिल्कुल नहीं है। वो सच्चा प्यार यीशु मसीह में है। उठाइए और दिल से कहिए, यीशु मसीह, आप ही का प्यार माँ से गहरा है। उसका वचन कहता है, एक बच्चे को अपनी माँ भूल सकती है, पर मैं तुझे कभी न छोड़ूंगा और न कभी त्यागूंगा। शायद आपकी माँ आपको भूल गई होगी, आपके घर वाले आपको छोड़ दिए गए होंगे, आपको लगता होगा आप अकेले हो, पर मैं आपको दिल से कहता हूँ, उसका वचन कहता है, देख मैंने अपने हथेली में तुझे खोद के रखा है। क्यों ना अपने जहाँ पर भी है, अपने दोनों हाथों को उठाइए, उसके प्रेम को स्वीकारिए। Just receive his love. You don't have to fight for his love. You don't have to argue for his love. You don't have to do something for his love. Just lift your hands and receive his love. हाथ उठाइए और यीशु मसीह आपके प्रेम को स्वीकारता हूँ। हालेलुया, हालेलुया,
अपने हाथों को स्वर की ओर करके कहेंगे हालेलुया, 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 हालेलुया। माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, Sing it out. माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तेरी मर्जी पे मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरी मर्जी से, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। आपकी बात आगे तू धन्य है, तू धन्य है, यहाँ पर बोलिए सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 माँ से गहरा है प्यार तेरा यीशुआ, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। Oh, we worship you. माँ से गहरा है प्यार तेरा, हाथ उठाइए। Oh, we worship you. His word says, I've loved you with an everlasting love, and I've drawn you with an everlasting arms.
अपने हाथ पसारे तुम्हें उसने अपना लिया है और अनंत काल के प्रेम से यीशु मसीह ने आपसे प्रेम किया है। इसका वचन कहता है यीशु मसीह के प्यार से ना लंबाई, ना चौड़ाई, ना गहराई, ना बले, ना हुकुमते, ना ताकत, ना कोई शक्ति, ना कोई प्रधानताएं, ना वर्तमान काल, ना भविष्य काल, यीशु मसीह के प्यार से हमें कोई अलग नहीं कर सकता। आज उसके प्यार में आप भरोसा रखिए। वो प्यार आपको आधे रास्ते कभी नहीं छोड़ेगा। वो प्यार आपको कभी झूठ नहीं बोलेगा। वो प्यार कभी आपको धोखा नहीं देगा। भले आप उसे भूल सकते हैं पर वो तुम्हें कभी नहीं भूलेगा। आज उसने आपसे इतना प्यार किया है कि उन्हें सूली पर अपनी जान दे दी है। अपना सारा लहू यीशु मसीह ने बहाया। जिसे पाप नहीं मालूम था यीशु मसीह ने, पिता ने उसे पाप बना दिया ताकि पिता की धार्मिकता में यीशु मसीह He who made him sin, he who made him sin, who knew no sin, to be sin for us, that we might become his righteousness in him. आपको यीशु मसीह की धार्मिकता कृपा के द्वारा मिली है। फिर अपने हाथों उठाएंगे, उसका वचन कहता है His righteousness leads us to life and peace. उसकी धार्मिकता में जीवन की ओर और शांति की ओर ले चलती है। मैं नहीं जानता आपके जीवन में क्या हुआ है या आपको किसी ने धोखा दिया है और somebody must have betrayed your trust or lied to you or failed to keep the promise. But today the promise keeper God is calling you. वो वाचा रखने वाला पर आपको पुकार रहा है। हाथ उठा के दिल से कहेंगे यीशु मसीह आज मुझ पर दया करो कि मैं व्यक्ति में अपने तेरे प्यार को न खोजूं, न किसी किताब में, न किसी हीरो में या किसी फिल्म स्टार में। पिता ना मैं किसी तेरे प्यार को प्रभु यीशु मसीह दुनिया की चीजों में या प्रमोशन में, नई गाड़ी में, नए घर में प्रभु यीशु मसीह या खूबसूरती में मैं न खोजूं। आज मैं प्रार्थना करता हूं कि मैं तेरे प्यार को तुझ में ही खोजूं, तेरे वचन में खोजूं। Come on, lift your hands and tell him, Jesus, I give you praise. Jesus, I give you praise. Hold my hand, touch my feet, right I give all to thee. Hold my hand,
से चले. Hold my hands, take my feet as I give all to thee. इस वक्त आप कुछ भी थामे मत रखो, सब कुछ यीशु के हाथ में दे. Yes, yes, yes. He's worthy. He's worthy. He's worthy, amen. He's worthy, amen. Amen. Just tell him, Lord. Just softly tell him, Jesus. वो बहुतों के कान में बातें कर रहा है. He's whispering to many of you in your ears wherever you are right now. He's confirming his love to you. वो उसके प्यार को आपको विटनेस दे रहा है कि मैं तेरे साथ साथ रहूंगा. Just tell Lord, through your blood, Yeshua, we choose to enter the holy of holies. यीशु मसीह आपके लहू के द्वारा आज हम विश्वास से आपके परम प्रसाद में प्रवेश करते हैं. हम जैसे हैं आपके सामने आते हैं. And Father, we choose to come before the throne of your grace boldly, that we may obtain mercy and find grace to help in time of need. Come on, wherever you are, उसकी आराधना कीजिए. Sing out a new song to him. I enter the holy of holies. I enter by the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter by the blood of the Lamb. I enter the holy of holies. I enter by the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter by the blood of the Lamb. Lord, I worship you. Yes, I worship you. Oh Lord, I worship you. Lord, I worship you. Yes, yes, I worship you. Lord, I worship you. Lord, I worship you.
sing, Holy, 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 Lord God Almighty, who was and is to come. फिर अपने हाथों को उठाएंगे और जहां पर भी आपको घबराइए नहीं, चिल्लाकर कहे, पवित्र पवित्र पवित्र, जो था, जो है और जो हमेशा रहेगा. Come on, wherever you are, speak it louder. पवित्र पवित्र पवित्र, जो था, जो है और जो रहेगा. Amen. And the four beasts had each of them 6 wings about them, and they were full of eyes within, and they rested day and night, saying, Holy, 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 Lord God Almighty, which was and is to come. And when those beasts give glory, and when those beasts give glory and honor and thanks to him that sat on the throne, who liveth forever and ever, the 24 elders fall down before him that sat on the throne, and worship him that liveth forever and ever, and cast their crowns before the throne, saying, Thou art worthy, O Lord, to receive glory and honor and power, for thou hast created all things, and for thy pleasure they are and were created. Father God, in Jesus' name, हे प्रभो आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहे, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेप्रमाणे झाले व अस्तित्वात आले. If you are feeling that nobody cares for you, remember the Bible speaks to us. Thou art worthy, O Lord, to receive glory and honor and power, for thou hast created all things. For thy pleasure they are, for thy pleasure they are, and for thy pleasure they are, and were created. आपको परमेश्वर के लिए बनाया गया है. You were not made for somebody else. You were not made to be on sale. You were not made to be a laughing stock for others. You were not made that people should betray you. You were not made that people should pinpoint on you. You were made for the glory of God. आपको परमेश्वर की महिमा के लिए बनाया गया है. You were made for God's pleasure. Wherever you are, just lift your hands and say, Lord, I thank you. I was made for your glory, Lord. I was not made for someone to laugh at me. I was not made for someone to take my past out. I was not made for someone to make a mockery of me. I was made for the glory of Christ. आप क्यों डरते हो? आपको परमेश्वर ने बनाया है. I don't know if you have any gender issues this morning. Whatever problem you have, lift your hands and tell him, Jesus, I was made complete in you. For you are complete in him, which is the head of all principal power. तुम्ही येशूमध्ये पूर्ण आहात. तुम्हाला पूर्ण करणारा पैसा नाही, तुम्हाला पूर्ण करणारी व्यक्ती नाही, तुम्हाला पूर्ण करणारं मोठं घर नाही, तुम्हाला पूर्ण करणारा येशू आहे. आईच्या उदराच्या अगोदर तुम्ही पूर्ण आहात. He has elected you. He has called you. Wherever you are, lift your hands and tell him, Hallelujah. Oh, Lord, I worship you. Yes, I will. Yes, I worship you. For your name is holy.
भी आप हो, जिस घर में हो, जिस कमरे में हो, जहां पर भी आप दोनों हाथों को उठाइए और कहीं तो योग्य है. Come on, tell him you're worthy. Can you tell him this morning you're worthy, Lord? Come on, tell him. Softly and slowly lift your hands and tell him. Father God, in Jesus' name, His presence is there right now. If you feel, जहाँ पर भी आपको लगता है घुटनों पे आ सकते हैं. If you feel lifting your hands, you can lift your hands and tell Him. He's merciful God. His word says, if you confess your sins, He's faithful and just to forgive you, and He will cleanse you from all unrighteousness. He's willing to start a new start with you. एक नई शुरुआत को आपके साथ करना चाहते हैं. Before we turn the word over, lift your hands for the last time. अपने हाथों को उठाइए and just tell Him. The angels cry out to Him, Holy, holy, Lord God Almighty, who was and is to come. Softly and slowly, amen. Come on, lift your hands, just slip your hands wherever you are. जहाँ पर भी अपने हाथों को उठाइए. Hallelujah.
our Lord. As the angels cry out, holy, holy, holy is the Lord Most High. Everybody sing it out to the Most High God. Father God, in Jesus' name, we give you all the praises, dear Jesus. We give you all the honor, Lord. We give you all the power, all the worship, all the adoration to you. Blessing, glory, and honor, power, might, and dominion be unto Jesus, my Lord. पिता, आज मुझे विश्वास है, you have binded the strong man, dear Jesus. Now thanks be unto God who giveth us the victory through our Lord Jesus Christ. We thank you, we thank you, we thank you. We believe the strong man is bounded in Jesus' name. And Father God, in Jesus' name, we ask you this afternoon, please be magnified. Please be glorified. Please be lifted up, dear Jesus, and please all people center. Dear sweet Abba, we ask for your mercies to reign this afternoon. आमची बोला, आमचा ताबा. In Jesus' name we pray. Amen. Wherever you are, just clap your hands and give God the glory. Amen. We welcome all of you. हम सबका स्वागत करते हैं. Thank you so much. I know, I'm glad so much that it's amazing to see people from different parts of the world are watching us. Thank you so much, Pastor Jack. We welcome you. Thank you so much. सबका स्वागत है. परमेश्वर बहुत भले है. हम सबका स्वागत करें यीशु मसीह में. God has been so kind to us. God has been so
faithful to us and we have experienced. म्हणजे मला विश्वास आहे की आराधनेमध्ये बऱ्याच जण आरोग्य मिळालं. परमेश्वर ने आपको छुआ है. And I don't know whatever issue you have, God has taken full control over it. and देवाने पूर्ण ताबा कैसा घेतला है. परमेश्वर ने उसका पूरा उस पर परमेश्वर ने अपना कब्जा ले लिया है. Don't worry about it. Just surrender all to Jesus and give God the glory. Amen. If you have your Bibles, please. अगर आपके पास आपकी पवित्र शास्त्र है तो रोमी किताब 8वां अध्याय Romans chapter 8 please. It's a love song of a believer to the Most High God who has saved him from all dangers, from every darkness, every attacks, every oppression, every torment. And it's a love song to the God who has brought you out of darkness in this marvelous light. रोमी किताब 8वां अध्याय एक विश्वासी का प्रेम का गीत है जो अपने उद्धारकर्ता के लिए गाता है. वो कहता है ना बले, ना ऊंचाई, ना गहराई, ना हुकूमतें, ना ताकत, ना कोई प्रधानता है, ना कोई शक्ति, ना वर्तमान काल, ना भविष्य काल, परमेश्वर के प्यार से हमें कोई अलग नहीं कर सकता. Nothing can separate us from the love of God which is in Christ Jesus our Lord. Thank you so much. Once again, Romans chapter 8 please. रोम का रस पत्र 8वां अध्याय. And in Romans chapter 8, Apostle Paul starts with condemnation, ends with persuasion. जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये दंडाज्ञा नाही सुरुवात होती आणि देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करू शकत नाही याच्याने अंत करतात. It starts with no condemnation, ends with no separation. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर में कोई दंडाज्ञा नहीं है और परमेश्वर के प्यार से हमें कोई अलग नहीं कर सकता. Excuse me for this. रोमी किताब 8वां अध्याय Romans chapter 1:8 please. Reading from verse 1 to verse number 8. 1 से 8 हम पढ़ेंगे. There is therefore now no condemnation to them which are in Christ Jesus, who walk not after the flesh, but after the Spirit. For the law of the Spirit of life in Christ Jesus hath made me free from the law of sin and death. For what the law could not do, in that it was weak through the flesh, God sending his own Son in the likeness of sinful flesh, and for sin condemned sin in the flesh. Once again, verse number 3 please. For what the law could not do, in that it was weak through the flesh, God sending his own Son in the likeness of sinful flesh, and for sin condemned sin in the flesh, that the righteousness of the law might be fulfilled in us who walk not after the flesh, but after the Spirit. For they that are after the flesh do mind the things of the flesh, but they that are after the Spirit, the things of the Spirit. For to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. Because the carnal mind is enmity against God, for it is not subject to the law of God, neither indeed can be. Verse 8 please. So then, they that are in the flesh cannot please God. So then they that are in the flesh cannot please God. Let's pray. Heavenly Father, in the name of Jesus, we thank you for there is now no condemnation to those who are in Christ Jesus, who walk not after the flesh but after the Spirit. For the law of the Spirit of life in Christ Jesus hath made us free from the law of sin and death. प्रभु यीशु मसीह आप में जो नियम है, जीवन का नियम है, उस जीवन की आत्मा ने मृत्यु के नियम से और पाप के नियम से हमें छुटकारा दिया है. प्रभु यीशु मसीह, help us to experience your freedom this afternoon. I please urge you, Abba, as we learn from you, let that sweet Holy Spirit flow in us. Let divine manifestations happen, Lord. Let people be filled with the Holy Spirit, with evidence of speaking in tongues, and they may magnify you and glorify you. Please receive all the glory, honor, power, and praises. Please receive all the glory, honor, power, and praises.
edifies, encourages, builds us up in our spirit. Help us to grow in your grace and in your knowledge, my Lord and Savior Jesus Christ. In Jesus' name I pray. Amen. God has been so kind to us. परमेश्वर बहुत भला है. हम सबका और एक बार स्वागत करते हैं. So this wonderful afternoon, the Bible speaks to us in Romans chapter 8. There is a fight between the flesh and the spirit. आत्मा और शरीर में एक बहुत बड़ा युद्ध है, और ये युद्ध इतना स्ट्रॉन्ग है कि इस युद्ध में हवा फंस गई और आदम और हवा दोनों पाप में गिर गए. दिस फाइट इज सच अ फाइट that only through the power of the Holy Spirit you can win this fight. सिर्फ पवित्र आत्मा के सामर्थ्य से आप इस युद्ध को जीत सकते हो. I will give a small example to you before I go further. If you just spin a coin in the air and toss it in the air, eventually you will find the coin falling on the ground. अगर आप किसी एक पैसे के सिक्के को अगर आसमान में उड़ाते हो तो आपको मालूम है नतीजा क्या होगा, कि वो सिक्का जमीन पर वापस आएगा. वो सिक्का जमीन पर इसलिए आता है क्योंकि लॉ ऑफ ग्रेविटी है, इसीलिए वो सिक्का जमीन पर वापस गिरता है. गुरुत्वाकर्षणचा नियम असल्यामुळे तो सिक्का खाली पडतो, तो हवेतच तरंगत नाही. उसी प्रकार से इस पृथ्वी पर हम रहते पाप जो है एक मैग्नेट की तरह हमें खींचता है, और हम प्रभु में जितने ऊंचे ऊंचे जाते हैं उतना वो कोशिश करता है आपको पीछे पीछे खींचने की. परंतु बाइबल कहती है हम देह में नहीं, क्योंकि मसीह आने से देह मर गई है. अब परमेश्वर की आत्मा हम पर निवास करती है. Romans chapter 8 please, verse number 10. And if Christ be in you, the body is dead because of sin, but the spirit is life because of righteousness. But if the spirit of him that raised up Jesus from the dead dwell in you, he that raised up Christ from the dead, he that raised up Christ from the dead shall also quicken your mortal bodies by his spirit that dwelleth in you. So this wonderful afternoon, as we learn from the love song, the first thing we understand is this: the moment you receive Christ, your war has begun. जिस दिन को तुम यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता स्वीकारते हो, उसी समय से, उसी माइक्रो नैनो सेकेंड से आपका युद्ध शुरू हो गया है. You may agree or disagree, you may believe or unbelieve, you may laugh it out or sink it in, पर यह सच बात है, आप युद्ध में हो. और कलीसिया जो है वो युद्धमान कलीसिया होनी चाहिए. If you are on the back seat, always on the rear guard, defending yourself and not offending the enemy, you are living a life of fragility and backsliding. अगर आप इस युद्ध में हमेशा अपने आप को बचाते रहते हो पर आप प्रतिकार नहीं करते हो, तो आप पराजय में जी रहे हो. क्योंकि दूसरा कुरिन्थियों 10वां अध्याय 4, 5 और 6 कहता है, हमारे युद्ध की शस्त्र दैहिक नहीं, परंतु परमेश्वर के द्वारा बड़े बड़े हुकूमतों को, बलों को, स्ट्रॉन्ग होल्ड्स को गिराने में समर्थ है. आमेन. 2 Corinthians 10, 4, 5 and 6. For we wrestle not against flesh and blood, for the Bible speaks, for the weapons of our warfare are not carnal,
but mighty through God to the pulling down of strongholds, casting down imaginations and every high thing that exalted itself against the knowledge of God, and bringing into captivity every thought to the obedience of Christ, and having in readiness to revenge all disobedience when their obedience is fulfilled. So, three things we are going to see very quickly. तीन बातें हम देखने वाले हैं. The new law, the new Lord, and the new life. Come on, say the new law, the new Lord, the new Lord, the new Lord, the new life. The new life. Hallelujah. Hallelujah. Amen. Number one, the new law. Romans chapter 8, verse 1 to 4. There is therefore now no condemnation to them which are in Christ Jesus, who walk not after the flesh, but after the Spirit. Now before let me go further, in order to walk in the Spirit, you have to be under the control of the Holy Spirit. Without coming under the control of the Holy Spirit, you cannot walk in the Spirit. Because the Holy Spirit always like your submission first, then his control starts. पहले तुम उनके अधीन आओ, उसके बाद वो तुम पर नियंत्रण करता है. If you fight with the will of God, I'm sorry, you're not walking in the Spirit of God. If you are being misguided and you feel you're led by the Spirit of God, excuse me, let me correct your theology. The Bible speaks to us, there is therefore now no condemnation to them which are in Christ Jesus, who walk not after the flesh, but after the Spirit. जो कोणी ख्रिस्तामध्ये दंडाज्ञा नाहीच, कारण की तो देहाच्या नियमाने नाही, परंतु आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा मनुष्य नेहमी देवाच्या आत्म्याच्या अधीन असतो. आणि देवाचा आत्मा कधीच आम्हाला संकटात ढकलत नाही, आम्हाला कशाही प्रकारात गुंतवत नाही, परंतु प्रत्येक फसवणुकीतून देवाचा आत्मा आम्हाला सत्यात नेणार आहे. Amen. The new law. The Bible speaks to us, verse number 2. For the law of the Spirit of life in Christ Jesus hath made me free. Apostle Paul is personalizing himself, has not made us free, has made me free. Say with me, has made me free. Hallelujah. What has made us free? For the law of the Spirit of life in Christ Jesus hath made me free from the law of sin and death. Amen. Now Bible speaks verse number 3. For what the law could not do, in that it was weak through the flesh. Bible speaks to us, God sending his own Son in the likeness of sinful flesh, and for sin condemned sin in the flesh. Now why was the flesh weak? देह कमजोर का पडला? नियमशास्त्रामुळे देह कमजोर का पडला? लक्षात घ्या, नियम यायच्या अगोदरच आदम आणि हवेने पाप केलं, आणि पाप केल्यानंतर नियम आलेला आहे. म्हणून नियमशास्त्र असताना देखील पाप राज्य करू शकला, कारण की नियम यायच्या अगोदर निर्गमाच्या पुस्तकात आम्हाला नियम आले. नियम यायच्या अगोदरच उत्पत्ती 3 मध्ये पापाने प्रवेश केला आणि मृत्यूची सायकल सुरू झाली. रोम 3:23 पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. म्हणून पापाला विजय करण्यासाठी नियम कमजोर पडला, कारण की पाप म्हटला असेल तू यायच्या अगोदरच मी होतो इकडे. आणि पापाने इतकी पकड घेतली होती की नियम असताना पण लोक पाप करायचे. I'll say myself in English.
Why was the flesh weak? Why was the law weak? Because before the law came, sin was already there. And because sin has taken complete control of Adam, it took 950 years for Adam to die. आदामाला 950 वर्ष लागले मरण्यासाठी. याचा अर्थ काय? पापाचं वेतन मरण आहे आणि मृत्यूची सायकल पूर्ण होण्यासाठी 950 years it took Adam to die. आणि त्यानंतर मृत्यू आल्यामुळे पापाचं बल वाढलं आणि पाप मृत्यू असं करत करत जेव्हा नियम आले, नियमशास्त्र आम्हाला पाप दाखवतं, परंतु पित्याची इच्छा होती की पापाचा एकदाच शेवट करावा. God wants to end the power of sin once and for all. And that power will be broken not by might, not by power, but by my spirit, saith the Lord of hosts. पापाचं वर्चस्व देवाला एकदाच मोडायचं होतं आणि ते मोडण्यासाठी 2020 वर्षापूर्वी मानवी शरीर परिधान करून रक्त मांस धारण करून येशू ख्रिस्त या जगात जन्माला आलेला आहे. He who made him sin, who knew no sin, to be sin for us, that we might become his righteousness in him. Jesus did not become a sinner on the cross. Jesus took our sin on the cross. Hallelujah. Let me reiterate myself. येशू ख्रिस्त वधस्तंभावर पापी नाही बनला. He was never a sinner. He could not be a sinner. He was never a sinner. He took our sins. यशया 53:5, 1 Peter 2:24, 1 Corinthians 5:7, 2 Corinthians 5:17, Colossians chapter 2 verse 14, 15, 16. He who made him sin, he who knew no sin, to be sin for us, that we might become his righteousness in him. Hallelujah. Hallelujah. की तेने करून देवाला समजलं होतं, for what the law could not do, in that it was weak through the flesh, God sending his own son in the likeness of sinful flesh, in the likeness of sinful flesh, not in sinful flesh. And for sin, condemned sin in the flesh, that the righteousness of the law might be fulfilled in us who walk not after the flesh but after the Spirit. And that's why when new law tells us no more condemnation, no more control of sin, no more continuing in sin. Hallelujah. The 3 C's we are left from that. Condemnation, number 2, control, and number 3, continuance. You are not condemned, you are not controlled, and you cannot continue in sin because Jesus has broken the power of sin on the splinters of the cross. येशू ख्रिस्ताने पापाचं बळ वधस्तंभावर तोडलेलं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, पाप तुमच्या सत्ता घालू शकत नाही. तुम्ही नियमाच्या अधीन नाही, तुम्ही कृपेच्या अधीन आहात. Sin cannot control you. Sin cannot have dominion over you, for you are not under law but under grace. Hallelujah. Come on, say with the new law, the new law, the new Lord, the new Lord, the new life. One more time, please. The new law, the new law, the new Lord, the new Lord, the new life. The new law tells me, नवा नियम हा सांगतो, आता मला दंडाज्ञा नाही, पाप माझ्यावर कंट्रोल करू शकत नाही आणि मी पापात जगू शकत नाही. मला येशू ख्रिस्ताने पापाच्या अधीनतेपासून बाहेर काढलेलं आहे. Praise the Lord. Number 2, very quickly, please. The new Lord. एक नवा प्रभू. हा नवा प्रभू कोण आहे? तुमचं जुनं राज्य कोण करायचं बघा प्लीज. इफिसकर काढा बघू प्लीज. Ephesians chapter 1. Who was your old Lord? The small l please. Ephesians chapter 1. In Ephesians chapter 1, please, verse number 20 and 21, which he wrought in Christ when he raised him from the dead and set him at his own right hand in the heavenly places,
far above all principality, and power and might and dominion, and every name that is named, not only in this world, but also in that which is to come, and hath put all things under his feet, and gave him to be the head over all things to the church, which is his body, the fullness of him, which is his body, the fullness of him that filleth all in all. People of God, your old Lord was the old sinful nature which was controlling you, dominating you, manipulating you, and pulling you out of the will of God. हा तुमचा जुना स्वभाव, हा तुमचा जुना प्रभू होता. हा इतका प्रभुत्व करायचा की देवाचं वचन सांगतं की देवाने आम्हाला अंधाराच्या सत्तेतून बाहेर काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलेलं आहे. कलोसीकरास पत्र पहिला अध्याय, as running out of time, Colossians chapter 1. Colossians chapter 1 please. देवाचं वचन सांगतं in Colossians chapter, the enemy is afraid. Hallelujah. Colossians chapter 1 verse 13, देवाचं वचन म्हणतं, who had delivered us from the power of darkness and had translated us into the kingdom of his dear son, in whom we have redemption through his blood, even the forgiveness of sins. माझ्या बहिण भावांनो, देवाने आम्हाला हा जुना स्वभाव इतका घातक होता की आम्ही अंधाराचे वाटेकरी होतो. We were on the way towards darkness. आपण त्याचे गुलाम होतो. बरेच लोक सवयीचे गुलाम होते, बरेच लोक शरीराचे गुलाम होते, मानसिक त्राचे गुलाम होते, शत्रूच्या अधीन होते. परंतु हा नवा प्रभू इतका प्रभावी आहे. हा नवा प्रभू आता त्या आत्म्याच्या द्वारे माझ्या मनाचा ताबा घेतो, माझ्या इच्छांचा ताबा घेतो आणि माझ्या अवयवांचा ताबा घेतो. What did sin do? It condemned you, it controlled you, and it made you to continue. What the Holy Spirit do? Controls your mind, controls your motives, and controls your members of your body. Hallelujah. Hallelujah. The new law, the new Lord. The new Lord is so powerful. The new Lord tells me, Romans chapter 8 verse 5 to 7, now the Holy Spirit controls my mind. Can you say with me, the Holy Spirit controls my mind? The Holy Spirit controls my mind. Hallelujah. Very quickly I will tell you, in the recent cases, सध्याचे जर तुम्ही केसेस पाहिले, most of the people are battling mental problems. मानसिक रुग्ण सध्याच्या युगात जास्ती वाढलेले आहेत. मानसिक रुग्ण म्हणजे ADHD, HDD हे रोग नाही. These mental battlefields have become so intense की मनुष्याला दुसरा विचार ते करूच देत नाही की देयर इज अ वे आउट ऑफ दिस. आणि हे युद्ध कळत ना कळत आपण सर्वजण लढत आहोत. There are three voices coming into our mind. Number one, the psychic noise. What is happening? Four voices. Number two, God's voice. Number three, the enemy's voice. Number four is your own voice. आणि चारही आवाज आपण ऐकत असताना most of us live in confusion. Number two, most of us doesn't care who speaks to me. And most of us doesn't even know God speaks. मेरे भाइयों और बहनों, और इस युद्ध में recently I just saw yesterday after Joe Biden winning the victory, there was a statement given by so and so newspaper. They were laughing
they were laughing at the spiritual leader of former president, how she used to pray for him. And then, now when they have the victory, they feel that they can rule the world and do anything what they want. The new agenda is this. I don't know, but I truly believe. The new agenda is this, the new world order. The one world government is coming to start very quickly. And before this new world order comes, enemy wants you to be slave in your mind. तुमच्या मनामध्ये तो तुम्हाला गुलाम करतो. If your mind is controlled, finish. Your body is automatically controlled. If your thoughts are controlled, automatically your actions will be controlled. And that's why the Bible speaks to us. आपल्या युद्धाची शर्यत दैहिक नाहीये. For the weapons of our warfare are not carnal, but mighty through God to the pulling down of strongholds. The new Lord tells me, हा नवा प्रभू मला हा सांगतो, you don't have to come under the control of sin. You don't have to live under the burden of guilt. You don't have to be manipulated by your mind. You can rise above those warfares and you can live a victorious life every day. Amen. Hallelujah. 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 I'm sorry to say this, but let me just open your eyes with this. Most of the youngsters, most of them are addicted to n number of things, but the number one weapon is this: watching dirty movies. You may like it or not like it. This is one of the biggest problems all over the world. And this problem is not a new problem. It started way back. माझ्या बहिणो भावांनो, the greatest secret the hell has ever kept. I would like to preach on that. असं रहस्य आहे जे नरकाने लपून ठेवलेलं आहे. And the greatest secret is this, which I will tell you maybe next week. If you shall eat this fruit, you shall become like gods. Multiple gods. Not the God. जर हे फळ खाशील, तू देवासारखं बनशील. देव बनणार नाही. देवासारखं बनण्याच्या प्रयत्नामध्ये हे जग इतकं पुढे चाललेलं आहे की आता त्यांना देव म्हणजे फक्त एक गप्पेचा विषय वाटतो. देव त्यांना फक्त, आता आम्ही ऐकत होतो आजोबांकडून देव होता, आणि आता लोकांना देवाची गरज नाही. रोमकरासमध्ये एक पहिल्यांदा म्हणतं, स्वतःला शाणे म्हणता म्हणता ते मूर्ख ठरले. Professing themselves to be wise, they became fools. I heard a story of a man in England. I was very much amazed. He was in the search, I'm saying this story just to add to what I'm preaching. He was in the search of God. आणि तो पुस्तकात देवाला शोधायचा. आणि एक पुस्तक त्याच्या हाती लागलं आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं त्या लेखकाने की त्याच्या संगती देव बोलतो. आणि या माणसाला, या व्यक्तीला सॉरी, देव कसा बोलतो हे ऐकायचं होतं. आणि त्या माणूस सांगतो, लेखक सांगतो की देव बोलल्यानंतर तो जे काय लिहितो तो देव त्याला सांगतो. Now please pay attention to this. Sounds spiritual, it is not spiritual.
आणि जेव्हा या माणसाला असा अनुभव घ्यायचा होता, तो एकट्या रूम मध्ये बसला, गप्प बसला, शांत बसला आणि तो वाट बघत बसला की कुठेतरी आत्मा येईल, देवाचा आत्मा त्याला स्पर्श करेल आणि तो लिहायला सुरुवात करेल. आणि त्याला असं अचानक करता करता त्याला असं अचानक फिलिंग आलं, त्याचे हात कोणतरी कंट्रोल करत आहे आणि तो लिहित आहे. आणि तो लिहिता लिहिता त्याला असा अनुभव आवडत गेला. ही स्टार्टेड लाइकिंग दिस एक्सपिरियन्स. आणि अनुभव आवडता आवडता तो असाच एका दिवशी एका रेस्टरूम स्टॉल मध्ये म्हणजे वॉशमध्ये बसला आणि त्याला तो अनुभव हवा होता. आणि जेव्हा तो अनुभव त्याला आला, तो लिहू लागला. आणि मग त्याच्या हातात कुणीतरी बायबल दिलं. त्याला समजेना की हे देवाचं पुस्तक आहे, मग हा आवाज कुठला आहे. आणि जेव्हा तो असाच बसला असताना हा आवाज परत आला, त्याला फिलिंग आलं, तो हात घ्यायला लागला आणि तो रिफ्यूज करू लागला, मी लिहिणार नाही. आणि लिहिता लिहिता त्याने हाताने लिहिलं, यू आर अ फूल, हू टोल्ड यू. तेव्हा त्याला समजलं, तो आवाज त्याला म्हटला, तू सर्वात मोठा वेडा आहे. लेट मी टेल यू, डिसेप्शन इज द बिगेस्ट की. तेव्हा त्या माणसाला कळलं, असा अनुभव, असं थरथर कापणं, असा हात देणं, असं करणं हे देवापासून नाहीये. देवाचं वचन म्हणतं, देवाचा आत्मा आमच्या मनाचा ताबा घेतो, आम्हाला जबरदस्ती करत नाही. दॅट्स वाय instead of going after experiences, go after the reality of the Holy Spirit. अनुभवाच्या मागे जायच्या ऐवजी देवाकडून एक ताजा संबंध मागा की देवा, मला अनुभवाच्या मागे जायचं नाहीये, मला जिवंत देवाच्या मागे जायचं. And that's why today's world experiencing the highness in drugs, experiencing the lowness in alcohol, experiencing sex before marriage, experiencing all kinds of things before your prematurity, and these experiences, and you feel you're matured, you feel you have gained the world, but the enemy tells you you're a big fool. तू सर्वात मोठा मूर्ख आहेस. This is not my experience, but the moment when I heard this, that's what the enemy did to Eve in the garden. हवा, तू सर्वात मोठी मूर्ख ठरलीस. तुला देवासारखं बनायचं होतं, तू आयुष्यात कधी एलोहिम बनू शकत नाहीस. तू देवासारखं बनशील, झाड देव, साप देव, आदाम देव, तू देव, सगळे देव आहेत, पण एलोहिम कोणच बनू शकत नाही. Nobody can become Elohim. हालेलुया. एलोहिम इतका पॉवरफुल आहे, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. एलोहिमच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की त्याने आकाश आणि पृथ्वी वेगळे केले. सकाळ झाली मग संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाली मग सकाळ झाली. एलोहिम बोलतो आणि गोष्टी घडतात. हालेलुया, हालेलुया, आमेन, आमेन. म्हणून मत्ती 4 मध्ये ज्या येशूची परीक्षा झाली, सैतान म्हटला, असं लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे. असा का तो बोलला की त्याला माहिती होतं की एलोहिमच्या शब्दापेक्षा कुठलाच मोठा शब्द या पृथ्वीवरती कुणाला कधी समजणार नाही. Hallelujah. He understood the power of Elohim, El Roi and Jehovah Nissi. त्याला समजलं की एलोहिमच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की एलोहिमच्या शब्दाने सर्व रचना झाली. All things were made by him, for him, in him, and in him all things exist. आणि सर्व काही त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये, त्याच्या करता झालेलं आहे आणि सर्व काही त्याच्यामध्ये उपस्थित आहे. आणि सर्वांवर सर्व काही करणारा तो देव आहे. त्याच्या शब्दाशिवाय सकाळ होत नाही, त्याच्या शब्दाशिवाय अंधार होत नाही, त्याच्या शब्दाशिवाय कोण
पक्षी पडत नाही, त्याच्या शब्दाशिवाय केस खाली पडत नाही, त्याच्या शब्दाशिवाय हा श्वास जात नाही, त्याच्या शब्दाशिवाय दरवाजे उघडत नाही, त्याच्या शब्दाशिवाय कुठलं बाळ जन्म घेत नाही, त्याच्या शब्दाशिवाय 4 चिमण्या देखील एक पण खाली पडत नाही, त्याच्या शब्दाशिवाय समुद्रातली लाट ओहोटी आणि भरती कधी होऊ शकत नाही, आणि तो म्हणतो तरच गोष्टी घडणार. Hallelujah. Aren't you happy? You're not under the control of the old Lord. The new Lord controls your mind. The new Lord controls your motives. The new Lord controls your members of your bodies. Hallelujah. Hallelujah. म्हणून आतापासून अनुभवाच्या मागे नका जाऊ की मला असा अनुभव पाहिजे. Experiences will come and experiences will go, but the word of God will always remain. Hallelujah. Hallelujah. Amen. Last but not the least, the new law, the new Lord, and the new life. The नवीन जीवन, the new life tells us. Romans chapter 8 tells us, please. रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 14 वाचतो मी. For as many as are led by the Spirit of God, they are the sons of God. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र. Can you say with me please very quickly? For as many as are led by the Spirit of God, they are sons of God. Hallelujah. The Bible says further, for ye have not received the spirit of bondage again to fear, but ye have received the spirit of adoption, whereby we cry, Abba, Father. Hallelujah. देवाने आम्हाला दत्तकपणाचा आत्मा दिला आहे की तेणेकरून आपण अब्बा पिता अशी हाक देवाला मारत आहोत. Hallelujah. First we saw the condemnation by sin. Second we saw the control by sin. And third we saw the continuance in sin. नंतर आपण पाहिलं नवा प्रभू आल्यानंतर Holy Spirit controls my mind. Holy Spirit controls my motives. Holy Spirit controls my body. नंतर पाहतो नवीन जीवन आल्यावरती काय होतं. When the new life comes in you, number 1, the Bible tells us you are new creation. Hallelujah. Hallelujah. Number 2, the Bible tells us you are a new Christian. Number 3, the Bible tells us you have a new comforter. Praise the Lord. Hallelujah. 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 When the new life comes into you, number 1, you are a new creation. 2 Corinthians 5:17. जो कोणी खेळणार आहे नवीन उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं, सर्व काय नवीन आहे. Romans chapter 8 verse 18 देवाचं वचन सांगतं 8 वचनामध्ये, for I reckon that the sufferings of this present time are not worthy to be compared with the glory which shall be revealed in us. माझ्या बहिणो भावांनो, एक नवीन महिमा आम्हाला प्राप्त होणार आहे. सध्याचे दुःख हे त्या महिमेसमोर काहीच नाहीये. सध्याची संकट त्या महिमेसमोर काहीच नाहीये. हे हलके संकट आहेत, कारण की आपली महिमा ही वजनदार आहे. ती वजनदार महिमा परमेश्वर आम्हा सर्वांना, तुम्हा सर्वांना परमेश्वर देणार आहे. का म्हणून आतापासून नवा नियम, नवीन प्रभू आणि नव जीवन तुम्हाला मिळालं आहे. This new life makes you new creation. 2 Corinthians 5:17. And second thing, it makes you a new Christian. Romans 8:23. Rome 8:23. Pastor, would you please read for us? Romans 8:23. Rome 8:23. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. Hallelujah. Amen. Very quickly, lastly we see, आपण पाहतो की नवा जीवन आल्यावरती आपण नवीन उत्पत्ती होतो, नवे ख्रिस्ती बनतो. आणि तिसऱ्यांदा पाहतो की आपण एक देवाचा नवा कैवारी आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. आणि नवा ख्रिस्ती बनताना आम्हाला गौरवाची आशा आहे की देवाचा आत्मा आमच्यामध्ये करत असतो की कधी हे शरीर आपण टाकू आणि कधी नवीन शरीर परिधान करू, तो परिधान करू. आणि त्या शरीराची वाट पाहण्यासाठी देवाचं वचन म्हणतं, जर तुमच्या आत देवाचा आत्मा वस्ती करतो, त्याने ख्रिस्ताला म्हणून उठवले, तोच आत्मा तुमची मर्त्य शरीरे त्या दिवशी बाहेर काढणार आहे. हालेलुया. Hallelujah. Amen. Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, the new life gives you a new creation, a new Christian and a new comforter. आता देवाचा आत्मा तुमच्या आत वस्ती करतो. The Spirit of Christ dwells inside of you. John 14:26.
देवाचं वचन म्हणतं, जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. When he the spirit of truth is come, he will guide you into all the truths. माझ्या बहिणो भावांनो, मेरे भाई और बहनों, remember this. No foe can daunt us, no fear can haunt us, no sin can come after us. You are free from condemnation, you are free from continuance in sin, you are free from control of sin. आजपासून पाप तुमच्यावर राज्य करू शकत नाही. हालेलुया, आमेन. तुम्ही देवाचे लेकरं आहात, ख्रिस्ताबरोबर आपण वारस आहोत. God has purchased you by his son of his, by his blood of his own son. हालेलुया. आतापासून देवाचा दत्तकपणाचा आत्मा, you have a spirit of adoption inside of you. Why are you afraid? Are you controlled by somebody? का कोण तुमचा ताबा घेतं का? असं वाटतं की somebody is controlling my mind? Rebuke it in the name of Jesus. Ask the Lord to break these holds this afternoon. देवाला सांगा की प्रभू हे होल्ड्स माझ्या मनातून तोड आज दुपारी, आणि पिता मला स्वतंत्र राहायचं आहे, सुटकेमध्ये जगायचं आहे, दडपणात जगायचं नाही. Is a person controlling you? I was sharing this very quickly. If you think, जर तुम्हाला वाटतं की she is controlling me, he is controlling me, तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला झोप येत नाही, तिला बघल्याशिवाय तुम्हाला अन्न जात नाही, ह्याला प्रेम म्हणत नाही, हा सैतानी हल्ला आहे. लेट मी मेक इट क्लिअर टू यू. तुम्हाला वाटतं की त्याला बघितल्याशिवाय मला झोप येणार नाही, एक शेवटचा गुड बाय केल्याशिवाय मला काय वाटणार नाही. जसं त्या इंग्लंडच्या माणसाला कळलं, त्या हाताने बरोबर लिहिलं, तुला सत्य कुणी सांगितलं, तू सर्वात मोठा मूर्ख आहेस. डोंट वेट टिल दॅट मोमेंट when the enemy laugh at your face. आणि तो तुम्हाला कसा येडात काढला तुला. People of God, if any voice is controlling you, any man is controlling you, any relationship is controlling you, dominating you, out of that thing immediately. ह्याच्यासाठी मग प्रार्थनेची गरज नाहीये. मी प्रार्थना करू सांगतो तुम्हाला, बाहेर निघा. Come out of that thing. काय सेवकाची गरज नाही, प्रार्थना करू, देवाला विचारतो देवा बरोबर आहे की नाही. मी बोलतो देवाच्या थ्रू फॉर यू. कम आउट ऑफ इट. दिस इज नॉट फ्रॉम गॉड. इफ somebody is controlling your appetite, somebody is controlling your mind, somebody is saying get up, sit down, eat, walk, do this, how can God allow this? देवाने आदम आणि हवीला पण बागेमध्ये मुभा दिली होती. म्हणून देवाचा आत्मा कंट्रोल करतो, डॉमिनेट करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अलाउ द होली स्पिरिट टू कंट्रोल. टेल हिम, हे माझे प्रॉब्लेम्स आहे, आय वॉन्ट टू बी फ्री. वन स्टेप ॲट अ टाइम, वन डे ॲट अ टाइम, वन मोमेंट ॲट अ टाइम. अँड टेल हिम, लॉर्ड मी जसा आहे तसा येत आहे. आय वॉन्ट द न्यू लाईफ, द न्यू लॉ and the new law. आपण डोळे बंद करूया, आपले हात वर करूया. Just close your eyes, lift your hands. कोरिन्थीस पहिले पत्र, जर तुम्ही बघत असाल, आपण प्रभूभोजन घेणार आहोत. We are going to partake in the communion service. जर तुमच्या जवळ भाकर असेल आणि सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे काळा चहाचं कपमध्ये असेल तर कृपा करून ते बाजूला ठेवा. आणि यावेळेस कोरिन्थीस पहिले पत्र 11 अध्याय 23 पासून पुढे वाचतो मी. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशू धरून घेण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले.
आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता वा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता वा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त त्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून घ्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणांवर दंड ओढून देतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहे आणि बरेच निद्रेक आहे. याचे कारण हेच, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्या दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे. अशा हेतूने की तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन. काहीच प्रार्थनेत राहूया. तुम्ही जिथे बसला आहात घरात एकत्र असाल. जर तुमचा पाण्यामध्ये बुडून पिता पुत्र आणि पवित्राने बाप्तिस्मा झाला आहे आणि तुम्ही प्रभू येशूला आपला वैयक्तिक स्वीकारला आहे तर गांभीर्याची वेळ आहे. आपण डोळे बंद करूया, आत्मपरीक्षण करूया. मी त्याचं वचन सांगतं. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणांवर दंड ओढून आपणावर दंड ओढून. माझ्या बहिण भावांनो, इस प्रार्थनेत राहूया. प्रभूला म्हणे, प्रभू येशू देवा झडती घे माझा हृदय जाण. मला कसोटीस लावून माझे मनोगत तपास. प्रिय प्रभू येशू बाप्पा, आमचं सहाय्य करा बाप्पा. आम्हाला आत्मपरीक्षण करणारा बाप्पा आज आम्हाला निवेद दिलेली आहे बाप्पा. आमचं सहाय्य करतो येशूच्या नावाने. पिता आमचं सहाय्य करा बाप्पा. आम्हाला स्पर्श करा. आमच्या पापांची क्षमा करा. अपराधांची, कबुलींची, नकारात्मक कबुलींची बाप्पा, विचारांची क्षमा करा बाप्पा. प्रभू येशू आपण पाप कबरी घेतो बाप्पा. मला माफ करा. येशूच्या नावाने मागतो तुला प्लीज मिळता. आमेन. यावेळेस जर तुम्ही इथे बसला असाल मी भाकरीवरती आणि प्रार्थना करतो. माझे सुमित आहेत ते भाकरीवरती प्रार्थना करते. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर पिता यहोवा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रिय प्रभूजी. खरंच माझ्या पिता ही भाकर येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर. तुमचं शरीर प्रभू परमेश्वर पिता हो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मोडले गेलं प्रभू परमेश्वर. प्रिय प्रभूजी, तुमच्या शरीरावर फटके मारण्यात आले प्रिय प्रभूजी. हो तुमचं शरीर मोडलं गेलं प्रभू परमेश्वर पिता, ठेचलं गेलं प्रिय प्रभूजी, की जेणेकरून आम्हाला आमच्या सर्व पापांची, अपराधांची ओ धैर्य आणि कृपेने क्षमा व्हावी प्रभू परमेश्वर. आज या ओ प्रभू परमेश्वर पिता तुमच्या शरीराचं प्रतीक म्हणून ही भाकर येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित करतो प्रभू परमेश्वर.
यहोवा आम्ही प्रार्थना करतो हो ज्या ज्या वेळेस प्रभू परमेश्वर पिता हो आम्ही हे करू आम्ही तुमची आठवण करावी असं तुम्ही आम्हाला सांगितलं प्रभू परमेश्वर आज आम्ही आठवतो की येशूचं शरीर आमच्यासाठी त्या वधस्तंभावर हो खिळलं गेले प्रभू परमेश्वर की जेणेकरून आमच्या सर्व पापांची क्षमा होऊन आम्हाला नवीन जीवन प्राप्त व्हावं प्रभूजी यहोवा ही भाकर येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करा ही खाऊन हो आम्हाला आध्यात्मिक शारीरिक भौतिक आरोग्य द्या प्रभू परमेश्वर हो आम्हाला मानसिक आरोग्य द्या प्रभू परमेश्वर आणि आम्ही दररोज तुमच्यामध्ये वाढावं म्हणून आमच्यावर कृपा करा प्रभू ही भाकर आशीर्वादित केली धन्यवाद देतो हो जे जे आपल्या घरामध्ये बसलेले आहे हो ज्यांनी ज्यांनी एक भाकर हातामध्ये घेतलेली आहे प्रभूजी येशूच्या नावात ती भाकर आशीर्वादित करा तुम्ही उंचावले जाऊ येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता प्रार्थना करूया देवी प्रार्थना हालेलुया हालेलुया धन्यवाद 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 देवो परमेश्वर पिता आपके नाम को धन्यवाद देते हैं राजा थैंक यू जीसस लॉर्ड वी वर्शिप यू मास्टर गॉड प्रभु आपने सुंदर सा वक्त दिया है प्रभु उसके लिए धन्यवाद देते हैं राजा हम याद करते हैं राजा आपके हर एक परमेश्वर पिता जो आपने हमारे लिए किया राजा लॉर्ड थैंक यू जीसस लॉर्ड आपके बाल ऊंचे गए राजा आपको मारा गया आपको गाड़ा गया प्रभु आप तीसरे दिन जी उठे राजा आज हम उस दिन को याद करते हैं प्रभु आपके नाम में धन्यवाद देते हैं राजा जो कोई प्रभु ये वर्ड परमेश्वर का प्यारा पीने जा रहा है राजा लॉर्ड में बॉडी में परमेश्वर का मतलब हर एक स्पिरिचुअल मेंटल हो राजा आप जो परमेश्वर का आप हो राजा आप ताकत दे रहे उसके लिए धन्यवाद देते हैं राजा प्रभु हम जुना जीवन छोड़ के प्रभु आप में बड़े प्रभु परमेश्वर आपका लोग हमें शुद्ध करता है परमेश्वर हम विश्वास करते हैं राजा इस वर्ड को परमेश्वर का इस परमेश्वर प्यारा को आप ब्लेस कीजिए आपकी महिमा हो राजा जो परमेश्वर का बॉडी में परमेश्वर का जो दुखना है प्रभु परमेश्वर पिता उसे आपने चंगा किया हम विश्वास करते हैं आपके प्यारे के द्वारा हम चंगे हो गए हैं हम विश्वास करते हैं राजा धन्यवाद देते हैं परमेश्वर देश हर एक आदर महिमा गौरव आप ही को देते हुए छोटी सी प्रार्थना सुनाओ तो ज्यावेळेस असा गिगाव येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जा जे पाप मी त्यात घातले ते होती शुद्ध येशूच्या रक्ते भरले
प्रार्थना करूया. मी भाकरची प्रार्थना करतो. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माकडे मान प्रभू येशू बाप्पा, सर्व स्तुती सन्मान आदर महिमा गो तुम्हाला बाप्पा. हो प्रभू येशू बाप्पा, 2020 वर्षापूर्वी जे शरीर आमच्याकरता मोडलं गेलं की त्याने करून आमची मोडलेली हाडं उल्हास आहे बाप्पा. जी किंमत तुम्ही भरली प्रभू येशू बाप्पा. He who made you sin, you knew no sin to be sin for us, that we might become His righteousness in Him. Thank you प्रभू येशू बाप्पा की आज तुमचं शरीर आमच्याकरता मोडलं गेलं की त्याने करून आमचं मोडले शरीर आरोग्य मिळावं बाप्पा. तुम्ही जखमान बाप्पा स्वीकारा बाप्पा. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, तो आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास झाली, त्याच माझ्या फटके माझं आरोग्य प्राप्त झाले. तुम्ही आजारी झाला की आम्हाला आरोग्य मिळावं. तुम्ही आमची सर्व व्याधी, शाप, दुःख, क्लेश, उसासे, मेंटल प्रॉब्लेम्स, फिजिकल प्रॉब्लेम्स, सो डिप्रेशन बाप्पा स्वतःवरती घेतलं बाप्पा. तुम्ही रिकामे झाला येशू बाप्पा की आम्ही भरले जाऊ बाप्पा. आम्हाला नवीन जीवन दिलं. आमचे नवीन प्रभू तुम्ही आहात प्रभू येशू बाप्पा, जो मृतातून प्रथम जन्मलेला आहे बाप्पा. आणि नवा नियम जो जीवनाचा आत्म्याचा नियम आहे. आणि नवा प्रभू आम्हाला नवीन दास केला येशूचा बाप्पा. आता मी गुलाम नाही, तर पिता तुम्ही मला वारस केल्या बाप्पा. ख्रिस्ताकडे बाप्पा आम्ही तुम्ही लेकर आलो बाप्पा. आमचा समेट तुम्ही केला. थँक्यू बाप्पा. You died for our sins on the cross here, Jesus, and you was buried, and God the Father had raised you up from the dead on the third day. You are alive forevermore. Right now you are victoriously seated at the right hand of the Father, also make an intercession for us. As you went into heaven in like manner, you are going to come back to this world. येशूच्या नावाने मागतो पिता. तो वचन म्हणतं, अहो गलीलकरांनो तुम्ही वरवर आकाशाकडे का पाहत राहिला? हा जो येशू जो तुमच्या समोर वर आकाशात घेतला गेला, जसा तो घेतला गेला तसाच तो येणार. आज मी येण्याचे पडगं माझं आहे बाप्पा, तयारी करा. येशूच्या नावाने मागतो प्लीज नाही का आम्ही एखादी भाकर खाऊ आपण. प्रार्थना पे बसली थोड़ा प्रार्थना करें. खरोखर पुन्हा एक बाबा महिमा देतो खरोखर हे परमेश्वर प्रभूभूज घेत असताना खरोखर आमच्या पापांची तू क्षमा केली स्तंभावर जाऊन बाप्पा आमच्या पापासाठी तू खंडणी म्हणून बाप्पा आम्हाला विचारली आणि मूल्यवान बाबा रक्त बाप्पा आम्ही अंगीकारत असताना परमेश्वर आमच्या शरीरातले सगळे बाप्पा व्याधी बाप्पा तू दूर कर परमेश्वर, सगळे पाप बाप्पा तू दूर कर परमेश्वर. आणि पुन्हा एकदा बाप्पा आम्ही ही आठवण ठेवतो की परमेश्वर बाप्पा तू आमच्यासाठी बाप्पा आम्हाला स्तंभावर गेलेला आहे बाप्पा. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक त्याचा आशा बाप्पा आणि खरं बाप्पा लागणारी बाप्पा ऊर्जा केवळ तुझ्या स्वर्गीय भंडारातून बरोबर या प्रभूवर पुन्हा एकदा तुझा बाप्पा आशीर्वाद पाहतो येशूच्याच नावात आपण व्यक्त द्या. आमेन. एकच करा की आपण अभी डोळे बंद करूया, हात वर करू, धन्यवाद देऊया प्रभूला. द न्यू लाईफ, द न्यू लॉ, द न्यू लॉर्ड. प्रभूला गौरव देऊया, सम्मान द्या प्रभूला कि आज से मैं पाप का गुलाम नहीं हूँ, आज से मैं शिकार नहीं हूँ, मैं विजय जीवन जीता हूँ. अब दोन्ही हात वर करा and give God the glory. प्रभूला महिमा द्या, प्रभूला सम्मान द्या. Come on, lift your voices. जहाँ पर भी आप अपने हाथों को उठाइए, धन्यवाद दीजिए प्रभु यीशु मसीह को. सारी महिमा, सारा आदर, सारा गौरव, सारी महिमा, सारी स्तुति, सारी प्रशंसा यीशु के नाम से. We give you glory, Allah. We give you all the glory, Father. We give you all the honor, Allah. धन्यवाद द्या प्रभूला. Brother Paris, please pray for us. हालेलुया. धन्यवाद देते प्रभु, आपके नाम की स्तुति महिमा प्रशंसा करते प्रभु यीशु राजा.
धन्यवाद देते प्रभु यीशु मसीह, आपने हमें एक नया जीवन दिया है प्रभु यीशु मसीह। जीवन के द्वारा हम आपको ऊंचा उठाए प्रभु यीशु मसीह, आपके नाम की महिमा करते रहे प्रभु यीशु राजा। जैसा आपका उद्देश्य हमारे जीवन के लिए प्रभु, उस उद्देश्य को हमें पूरा करने के लिए हमें मदद कीजिए प्रभु यीशु मसीह। धन्यवाद देते प्रभु यीशु मसीह। आज अब्बा जितने भी लोगों ने सुना है वचन प्रभु यीशु मसीह अब्बा, धन्यवाद देते प्रभु, आशीषित हुए मैं विश्वास करता हूँ प्रभु यीशु मसीह अब्बा। अगर कोई बीमार रहेंगे और चंगे हो गए मैं विश्वास करता हूँ प्रभु यीशु मसीह। कोई किसी भी समस्या में फंसा हुआ रहेगा उन सब में से वो आजाद हो गया, मैं ऐसा विश्वास करता हूँ प्रभु यीशु मसीह। ओ पिता आपके नाम को ऊंचा उठा दे प्रभु यीशु मसीह। आज अब्बा हमारा जीवन आपको देते प्रभु यीशु मसीह। आप आइए, आप राज कीजिए पवित्र आत्मा, आप पूरी तरह से हमारे जीवन में आप कंट्रोल कीजिए प्रभु यीशु मसीह। अब्बा हमें लीन नम्र दिल बनाइए प्रभु यीशु मसीह, ताकि प्रभु हम आपको और भी करीब से जान सके प्रभु यीशु राजा। धन्यवाद देते पिता, आपने हमें आशीषित किया प्रभु यीशु मसीह अब्बा। हमारे जीवन में अब्बा आपने बहुतायत से अब्बा आपके आशीषों को ढेला पिता। धन्यवाद देते प्रभु यीशु मसीह अब्बा। आज के वचन के लिए हम आपको धन्यवाद देते प्रभु यीशु मसीह। आपकी महिमा होने दीजिए पिता प्रभु यीशु मसीह। कोई बीमार हम पर कभी राज नहीं कर सकता, कोई पाप हम पर कभी राज नहीं कर सकता, क्योंकि कोई बीमारी अब्बा हमें कभी अब्बा उसमें अब्बा गिर कर हम मरने नहीं दोगे प्रभु यीशु मसीह, क्योंकि उस सब से आपने हमें आजाद किया है प्रभु यीशु मसीह। इस सब से आपने हमें मुक्त किया है। धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह। हमें स्पिरिचुअली पिता, फिजिकली, मेंटली अब्बा, साइकोलॉजी अब्बा आपने हमें स्ट्रॉन्ग किया। धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह और आपकी महिमा करते पिता, आपके नाम को ऊंचा उठाते पिता। हर एक बात के लिए हम आपको धन्यवाद देंगे। एक छोटी सी दुआ यीशु के नाम से मांगते, सुनो और कबूल करो पिता। हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या मागून सोडले आहे तशीच आपण आमच्या मास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास मरणापासून सोडू, कारण की राज्य, समृद्धी, ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व असो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. May the Lord bless you and keep you. May God make His face shine upon you and be gracious to you. May God lift up His countenance upon you and give you peace. Thank you so much. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. मला विश्वास आहे आज बऱ्याच जणांना प्रभूने पापाच्या नियमातून बाहेर काढलेलं आहे, आजारांना येशूने बरं केलं आहे, आणि बऱ्याच जणांचे मला विश्वास आहे मानसिक आजार येशूच्या बऱ्या फटक्याने बरे राहिले आहेत. God bless you all. Have a wonderful week ahead of you. Live victoriously, stay victoriously. No sin can haunt us, no fear can daunt us. You're above sin.